नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण देवघरात देवपूजेसाठी जो काही शंख ठेवतो त्या शंखाचा जर शंखनाद केला तर त्या शंखनादामुळे आपल्या घरात कुठल्या कुठल्या प्रकारचे फायदे होतात हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी निघालेले एक रत्न म्हणजे शंख हे आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे, आपल्या हिंदू धर्मात शंखाला पारंपरिक पूजेत अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे। आपल्या हिंदू धर्मातील जे काही देवी देवता आहे त्यांच्या हातात बऱ्याच देवी देवतांनी हा शंख पकडलेला असतो, असं तुम्ही फोटोत नेहमी बघितलेलंच असेल। आपले जे काही भगवान विष्णू आहे, भगवान विष्णूंना तर शंख अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जिथे जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे सर्वप्रथम आधी शंखनाद केला जातो। ह्याच शंखाची उत्पत्ती आपले भगवान विष्णूंचा जो काही भक्त होता दंभ नावाचा, तर भगवान विष्णूंचा हा दंभ नावाचा जो भक्त होता त्या दंभ नावाच्या भक्ताचा शंखचूड नावाचा मुलगा होता आणि या शंखचूड नावाच्या मुलाच्या अस्थिमधून निरनिराळ प्रकारचे शंख निर्माण झालेले होते। अशा प्रकारे शंखाची उत्पत्ती झालेली होती। मान्यतेनुसार शंख जेव्हा वाजवतो तेव्हा शंखाचा जो ध्वनी म्हणजे शंखनादामुळे जो काही ध्वनी निघतो त्या ध्वनीचा आवाज जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंतच्या जे काही दोष असतात, ज्या काही बाधा असतात, ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या नकारात्मक ऊर्जा या शंखनादाच्या ध्वनीमुळे पूर्णपणे नष्ट होतात। म्हणजेच की ज्या घरात सकाळ संध्याकाळ रोज शंख वाजवला जातो त्या घरात भूत प्रेत बाधा भूतबाधा अशा प्रकारचे प्रसंग कधीही उद्भवत नाही। इतके महत्व इतके फायदे या शंखनादाचे आहे। तुम्ही घरात ज्या वेळेस नवीन शंख आणतात त्यावेळेस त्या शंखाला सर्वप्रथम तुम्हाला एका नवीन भांड्यात ठेवायचे आहे। त्यानंतर त्या शंखाला चांगले धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतल्यानंतर त्या शंखाला तुम्हाला कच्च्या दुधाने स्नान घालायचे आहे। आता कच्चं दूध म्हणजे काय की जे आपण न तापवलेलं दूध असतं, जेव्हा आपण दूध आणतो आणि ते दूध न तापवताच त्या दुधाने शंखाला तुम्हाला स्नान घालायचे आहे। त्यानंतर शंखाला दुधाने स्नान घातल्यानंतर आपलं जे गंगाजल आपण आणलेलं असतं त्या गंगाजलाने शंखाला पुन्हा स्नान घालायचे आहे। त्या गंगाजलाने स्नान घातल्यानंतर शंख व्यवस्थित पुसून देवघरात तुम्हाला स्थापन करायचं आहे। देवघरात स्थापन केल्यानंतर त्या शंखाला तुम्हाला पंचोपचारे त्याचे पूजन करायचे आहे। म्हणजेच की शंखाला तुम्हाला चंदन लावायचे आहे, पुष्प अर्पण करायचे आहे, धूप दाखवायची आहे, दीप ओवाळायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला शंखाचे पंचोपचारे पूजन करून तुम्हाला तो शंख देवघरात स्थापन करायचा असतो। त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला असे निवेदन करायचे की तुम्ही या शंखामध्ये विराजमान व्हा, असं मनोमन आपण प्रार्थना करायची। आणि असा जो शंख आहे ना हा तुम्हाला अशा प्रकारे रोज पूजन ह्या शंखाचं करायचं आहे। आता असं मानलं जातं की ज्या घरात पूजा घरामध्ये शंख ठेवला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो। आणि जर दक्षिणावर्ती शंख असेल तर दक्षिणावर्ती शंखाला देवता मानलं गेलेलं आहे। आणि असा शंख जर तुम्ही पूजा घरात ठेवला आणि जर तो रोज वाजवला तर ते आपल्यासाठी अतिशय शुभ असतं असं मानलं गेलेलं आहे। जेव्हा तुम्ही पूजा घरामध्ये शंख ठेवाल तेव्हा त्या शंखामध्ये तुम्हाला जल भरून ठेवायचे असते आणि मग तोच शंख जलाने जो काही भरलेला असतो तो जलाने भरलेला शंख घरामध्ये त्या शंखामधील जे काही पाणी असतं ते तुम्हाला शिंपडायचं आहे। असं केल्याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, जे काही म्हणजे प्रेत पिशाच भूतबाधा वगैरे असे जे काही प्रकार असतील ती नकारात्मक ऊर्जा या पाणी शिंपडल्यामुळे नष्ट होते। आता समजा एखाद्या व्यक्तीच्या कानात जर दडी बसलेली आहे, म्हणजेच की त्या व्यक्तीला बहिरेपणा आलेला आहे, त्याचसोबत त्या व्यक्तीच्या कानात सतत तिला असे चित्रविचित्र आवाज जाणवतात, तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या कानात जर रोज नित्य नियमाने शंखनाद केला तर त्या व्यक्तीची ही जी काही विकृती असते ती पूर्णपणे निघून जाते। आता जो तुम्ही शंखनादासाठी आणलेला आहे तो शंख तुम्हाला देवघरात ठेवायचा नाहीये,
त्याचं पूजन वगैरे करून तो शंख तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे। आणि शंखनाद करण्याचा जो काही शंख आहे त्याच शंखातून तुम्हाला देवांना पाणीही घालायचे नाहीये, कारण की आपल्या शास्त्रानुसार देवघरात एकाच वेळेस तुम्ही 2 शंख ठेवू नये। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही तुम्ही शंख नादासाठी आणलेला आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि एक शंख तुम्हाला देवघरात पूजेसाठी ठेवायचा आहे। कारण देवघरात आपण एकच शंख ठेवू शकतो, एकापेक्षा जास्त म्हणजे 2 शंख नाही ठेवू शकत। बऱ्याच घरांमध्ये शंखनाद करण्यास निषेध केला जातो, परंतु या गोष्टीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही। उलट शंखनाद करण्यामुळे तुमचा जास्तीत जास्त प्राणायामाचा आणि ओंकार पठणाचा सराव होत असतो आणि त्यामुळेच पूजेच्या वेळेस जर तुम्ही शंखनाद केला तर त्याला अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे। त्यासोबतच जेव्हा तुम्ही शंखनाद करतात तर शंखनाद करण्याच्या वेळी तुम्हाला मनात अशी भावना आणायची आहे की माझी जी काही संसार बुद्धी आहे ती संसार बुद्धी नष्ट होऊ द्या, मला या संसाराच्या मायामोहामधून पूर्णपणे बाहेर काढा, माझ्यामधील संसाराबाबतचा जो काही मायामोह आहे तो पूर्णपणे नष्ट करा। आणि त्यासोबतच मनातल्या मनात अशी प्रार्थना करायची आहे की शंखनाद करताना माझ्यामध्ये ईश्वर भक्तीचा झेंडा रोवला जात आहे, असं तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे। तरच तुम्ही हा जो काही शंखनाद कराल त्या शंखनादाचे तुम्हाला खरे फळ मिळेल। थोडक्यात हेच सांगायचे आहे की शंखनाद केल्यामुळे आपली जी काही ईश्वर भक्ती असते ती ईश्वर भक्ती अजून दृढ होते आणि त्यासोबतच आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात, भूत प्रेत बाधा आणि अजून ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील, पिशाच्च प्रेत योनी वगैरे, या गोष्टींचा शंखनादामुळे, शंखाच्या ध्वनी लहरींमुळे, शंखाच्या आवाजामुळे पूर्णपणे नायनाट होतो। या गोष्टी पूर्णपणे नष्ट होतात आपल्या घरामुळे। तर आजची मी जी तुम्हाला शंखाविषयी जी काही माहिती सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।